बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये धनगर समाज आरक्षणासाठी आता चांगलाच आक्रमक बनलाय। यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोन्नर यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजानं हा मोर्चा काढला। धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी आंदोलकांची मागणी आहे। महेंद्र मुदोळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, धनगर आरक्षणासाठी आता बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल अशी जी वल्गना आहे, घोषणा आहे, ते राज्य सरकारकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडनं करण्यात आलेली होती। मात्र या घटनेला जवळपास आता 3 ते 4 महिने उलटत आहेत, मात्र आरक्षणावरती कुठलीही अंमलबजावणी झाली नाही। त्यासाठी आता धनगर समाज जो आहे तो आता आक्रमक बनलेला आहे। बीडमध्ये यशवंत सेनेचे अध्यक्ष जे भारत सोन्नर आहेत त्यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलेला आहे। सकाळी साधारणतः थोड्या वेळापूर्वी या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। हा जो मोर्चा आहे तो बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर थोड्याच वेळात धडकणार आहे। शहरामधून सध्या जर पाहिलं तर दुचाकीची रॅली सुरू आहे आणि याच दुचाकीच्या रॅलीमधून शहरातले जे महामानव आहेत, महामानवाचे पुतळे आहेत, त्यांना अभिवादन करण्यात येते आणि हे अभिवादन झाल्यानंतर हा जो मोर्चा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाणार आहे आणि तिथून पायी जो मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार आहे। जोपर्यंत लेखी आश्वासन दिलं जाणार नाही तोपर्यंत जो ठिय्या आहे तो मागे घेतला जाणार नाही असा पवित्रा सध्या तरी जो धनगर समाजाचे जे नेते आहेत त्यांनी घेतलेला आहे। एकंदरीत पाहता आता प्रशासन असेल, शासन असेल, नेमकं आता काय भूमिका घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मोर्चामध्ये जर पाहिलं तर हजारो जे धनगर समाज बांधव आहेत ते सहभागी आपल्याला पाहायला मिळतात। प्रचंड घोषणाबाजी सुरू आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर बीड शहरामध्ये पिवळं वादळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते। दुचाकी स्वार आहेत, त्याच्यावरती पिवळे ध्वज आहेत आणि मोठ्या बँड बाजेच्या डामडौलामध्ये हा मोर्चा निघालेला आहे। मराठा आरक्षणासंदर्भात ज्या गोष्टी झाल्या त्याच गोष्टी आता धनगर आरक्षणासंदर्भातही सरकारने घेतल्या पाहिजे, अध्यादेश काढलं पाहिजे अशी जी प्रमुख मागणी आहे सध्याच्या या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सध्या हा मोर्चा बीड शहरातल्या सुभाष रोड परिसरामध्ये आता आहे आणि काही वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार आहे। जिल्हाधिकारी कचेरीवरती या मोर्चाचं जो स्वरूप आहे तो ठिय्या आंदोलनात तिथे होणार आहे। त्या ठिकाणी ठिय्या झाल्यानंतर सरकारकडनं माफक भूमिका अपेक्षा जी आहे या आंदोलनकर्त्यांना आहे। सरकारनं आता तात्काळ काहीतरी यावर तोडगा काढावा, कारण चोंडी अहमदनगरच्या चोंडीमध्ये जवळपास 1 महिना आमरण उपोषण चाललं होतं आणि या आमरण उपोषणाची या मोर्चावर आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या माहितीसाठी।